प्रकारे गाडी आलेली आहे परत. त्याचा मी एक व्हिडिओ टाकून देईन नंतर. आता जाऊ द्या, कारण की थोडासा आहे ना, मग थोडंसं काय केलं काय नाही ते थोडासा फोटो बिटो टाकून टाकू आपण आरामात बऱ्याच दिवसानंतर. आणि इतके दिवस मी जे 3-4 व्हिडिओ टाकले ते पहिलेचेच रेकॉर्ड केलेले होते. त्याच्यामुळे ते कसं म्हणजे शातीर आदमी आहे आपण. पहिलेच रेकॉर्ड करून घेतले. मला वाटतं तरी की इतक्या दिवस गाडी येणार नाही, मग काय करायचं, म्हणून म्हटलं 2-4 दिवसांनी आपण एक 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 रेकॉर्ड केलेले व्हिडिओ टाकत राहू, आहे ना. आणि एक चांगली बातमी अशी आहे की चॅनलवर 1000 व्ह्यूज क्रॉस झालेले आहे. त्याच्याबद्दल मी स्वतःचा आभारी आहे. माझे धन्यवाद मानतो. म्हणजे लोकांनी पण पाहिलं पण एकदम चांगलं झालेलं आहे. आणि सध्या एकदम कडक कॉन्ट्रोवर्शियल विषय म्हणजे काय आहे, इंडियाज गॉट लेटेंट रणवीर बादिया. त्याला गच घेतला ना सगळ्यांनी. म्हणजे इतके त्याचे हे झाले, एपिसोड वगैरे आले, इतके त्याच्यात लोक आलेले, काय 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 बोललेले, पण हे खपून गेलं ना भाऊ. काय ते नाही काय, गेंदा भैया भावनाओं में बह गए, तसे हे भावनामध्ये पाहून गेले. आणि काय एक ना एक दिवस हे होणारच होतं ना. कोणती पण गोष्ट आहे ना, एक लिमिट पर्यंत चालते आणि त्याच्यानंतर आहे ना हे असं होतंच. जिथे लिमिट क्रॉस करायला लागले तिथे अशी मारलीच जाते कचकनी एकदम. फक्त हे की हा भाऊ सापडून गेला, तर हा नसता दुसरा कोणी असता तो सापडला असता. पण कसं आहे, आणि एका हिशोबाने बरोबरच आहे. जसं AIB रोस्ट मागे आलेलं होतं. AIB रोस्ट पाहिलं होतं का तुम्ही? मी पाहिलं होतं AIB रोस्ट. ते रणवीर सिंग, आपला अर्जुन कपूर वगैरे, ते करण जोहर वगैरे, ते त्यांनी एकदम म्हणजे त्या टायमाला ते काय म्हणतो ना आपण, एकदम माइलस्टोन टाईप शो होता तो, की फर्स्ट टाइम इंडियामध्ये असं काहीतरी झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर लोकांनी जे कचा शिव्या दिल्या, गव्हर्नमेंट वगैरे त्याच्यात इन्व्हॉल्व झाले सगळे, आणि त्यांची एकदम झप मारली. तशाच काही टाईपचं आता हे ना समय रायना सोबत होतं. त्याच्यात फक्त हे दोघं जण सापडून गेले. आता ठीक आहे, आता काय हे होणारच होतं. पण इतकं पण तुम्ही म्हणजे कॉमेडी करणं, हे करणं ते करणं, बस. फ्रीडम ऑफ स्पीच एक गोष्ट आहे आणि फ्रीडम ऑफ अब्यूज एक गोष्ट आहे. आणि तुम्ही त्या गोष्टीला म्हणजे सपोर्ट करताय, हसताय, ही गोष्ट नॉर्मलाइज करताय ना. म्हणजे काय, शिव्या देणं, त्याच्यानंतर हे देखो पिंकी प्रिन्सेस ये धूम मचाले. तर आपला विषय काय होता, शिव्या देणं वगैरे, हे या गोष्टी तुम्ही नॉर्मलाइज करताय ना. त्या खरं नको व्हायला पाहिजे. आता बऱ्याचशा रील्स वगैरे मी पाहिल्या, आम्ही पाहतो रील्स वगैरे, तर लहान पोरं आता एक शिव्या वगैरे देता आणि काय काय बोलता. आणि पॅरेंट्स पण त्याचे व्हिडिओ काढून म्हणजे टाकतात, ते जसं काही एकदम काहीतरी मुलांनी अचीव करून घेतलं. अरे त्याला बोलता नाही येते, तो पोरगा शिव्या देतोय, ते लहान पोरं शिव्या देत आहे, काय काय बोलताय. आणि या गोष्टीला तुम्ही नॉर्मलाइज करताय, त्याचे व्हिडिओज वगैरे पोस्ट करताय, ते कुठेतरी चुकतंय ना. तुमच्या लहानपणी तुम्हाला चालते माशी, तुमच्या लहानपणी तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी कधी असं केलं का? त्या टायमाला तुम्ही शिव्या दिल्या, समजा लहानपणी तुम्ही शिव्या दिल्या, तुमचे आईवडील तुम्हाला असे म्हणायचे का की वा आहे का, सांगायचे की अरे पापा आमचं लहान पोरगं कसं शिव्या देतं पहा, आज ते चुतिया बोललं, आज ते मादरचोद बोललं, असे सांगायचे का? पण आता या गोष्टी आहे ना काय होऊन गेलेलं आहे, इतकं तुम्ही या गोष्टी नॉर्मलाइज करायला, जे की चुकीचं आहे ना. या गोष्टी तुम्ही नॉर्मलाइज करताय, जे की नको व्हायला पाहिजे खरं म्हटलं तर. अरे गाई म्हशी आहे रे, हॉर्न का वाजवतो, दिसतोय ना तुला गाय आहे म्हणून समोर. तुम्ही या गोष्टी नॉर्मलाइज करताय, ते नको व्हायला पाहिजे. तर खरं म्हटलं तर नकोच व्हायला पाहिजे. हे पण म्हशी
आणि हा विषय काय आता लंबा चालणार आहे, सगळेच याच्यात इन्व्हॉल्व होत चालले हळूहळू. तर तो विषय लंबा चालणार आहे. आणि जे होत आहे म्हणजे जे आता आपण जे पाहतोय TV शोज वगैरे, याच्यामध्ये जे हे होत आहे ना, किंवा शिव्या देणं हे ते नॉर्मल होत चाललंय, हे कुठे ना कुठे लहान पोरांवर परिणाम होतोच आहे ना. तुम्ही तुमच्या म्हणजे मला तरी वाटतं आम्ही तरी लहान मुलांसोबत, आपल्या लहान मुलांसोबत आपण या गोष्टी नाही पाहू शकत. लहान पोरं कारण की लगेच शिकतात. आणि बाहेर जाऊन त्याने असं ज्या पेरेंट्सला असं वाटतं की वा ही गोष्ट जे पेरेंट्स ग्लोरीफाय करतात ते तद्दन त्यांना चुत्या म्हणावं लागेल. जनरेशनच थोडीशी म्हणजे हे होत चालली. आणि जे स्टेप्स घेत आहे गव्हर्नमेंट वगैरे, म्हणजे जे काही घेणार आहे ते मला तरी वाटतं की हे असं या गोष्टी नॉर्मलाइज आहे. फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, तुम्ही त्याला ठीक आहे चांगलं आहे, पण फ्रीडम ऑफ अब्यूज नाही आहे ना मित्रांनो. फ्रीडम ऑफ फाऊल लँग्वेज नाही आहे आपल्याकडे ना, ते नको व्हायला पाहिजे. तर बस आपला काही याच्यावर व्ह्यू असे काही नाही आहे. ठीक आहे आता जे नको व्हायला पाहिजे मला तरी वाटतं की नको व्हायला पाहिजे. एक रॉंग मेसेज तुम्ही देताय, एक रॉंग गोष्ट तुम्ही जी ती नॉर्मलाइज करताय ना, ते नको व्हायला पाहिजे. बाकी ठीक आहे, जिसकी उसकी सोच. आणि हा रस्ता तसा पण सुमसाम रस्ता आहे, ते काही हॅपनिंग होत नाही ना, की असं चालता चालता गाडी समोर लगेच बिबट्या येऊन जाईल का 2-3 ट्रकाच्या पलटी झालेल्या असतील. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंफार बोर होणारच आहे. जास्त मी आता ट्राय करतोय की लांब लांब व्हिडिओ नाहीच टाकावे. तर ठीक आहे मित्रांनो, चलो बाय. आणि व्हिडिओ पाहत राहा. व्ह्यूज तर येत आहे पण लाईक सबस्क्रायबर वाढत नाही आहे. त्यांच्यात सबस्क्रायबरच नाही वाढत आहे. व्ह्यूज येत आहे पण सबस्क्रायबर नाही वाढत आहे. तर सबस्क्रायबर थोडेसे वाढले तर चांगलं होईल. गरीबाला 2 पैसे भेटतील, गरीबाच्या दुआ तुम्हाला भेटतील, म्हणजे असं म्हणायचं. बरं गरीब बिरीब नाही बाकी आपण, पैसा बहुत है दोस्त, पैसा बहुत है अपने पास. ठीक है, चलो फ्रेंड.